नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या ऑफिसर स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिसर स्टडी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण घेऊन येत आहोत चालू घडामोडी स्पेशल. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, उदयनिधी स्टॅलिन यांची कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गोदरे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची किती असणार आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 100 फूट इतकीही असणार आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटचा पल्ला गाठला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 300 विकेटचा पल्ला गाठला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5वा, आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये ऋतुजा भोसले व रोहन बोपन्ना यांनी मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, सुवर्ण पदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 6वा, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, सुवर्ण पदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 7वा, 66वी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर मित्रांनो, घाना या देशात हे होणार आहे. प्रश्न क्रमांक 8वा, मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 22वा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 9वा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 2रा खेळाडू हा ठरला आहे. प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राजमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने हा निर्णय पारित केला आहे. तर प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील गोदरे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पुणे या जिल्ह्यात उभारला जाणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12वा, भारताच्या हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शोचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर मित्रांनो, भोपाळ या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 13वा, तर मित्रांनो, आपण पहिले सांगितलेलं आहे की मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तब्बल 8 वर्षांनी भारताने या प्रकारात पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1 ऑक्टोबर या रोजी हा दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऑफिसर स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.